तालुक्याचा आमदार म्हणून या शहराकडे विशेष लक्ष देणार आहे। आपल्या जिल्ह्याचे खंबीर पालकमंत्री सातत्यानं आपल्याला विशेष निधीसाठी त्यांचा पाठपुरावा असतो। त्यांच्या माध्यमातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं जे आपलं पवित्र पैसखांबाचं मंदिर आहे त्याच्यासाठी विकास आराखडा त्यांनी मंजूर केलेला आहे। लवकर त्याचा देखील मोठा निधी माननीय नामदार विखे साहेबांच्या माध्यमातून येणार आहे आणि ज्यावेळेस विकास आराखड्याचा निधी येईल त्यावेळेस शहराचा त्याच्यात सहभाग असणार आहे। मग त्यामध्ये ड्रेनेजचे कामं होतील, रस्त्याचे होतील, सुशोभीकरण होईल, काही ओपन स्पेस आहे त्याचे गार्डनचे कामं होतील आणि निश्चित या 5 वर्षामध्ये आपण या सर्व टीमला बरोबर घेऊन नेवासा शहराचं जे एक मोठं खेडं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्याचं नाव पुसून एक स्वच्छ सुंदर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं नेवासे ही भूमी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। आणि ते स्वप्न या सर्व आमचे उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं नेवासा शहरातली जनता एवढी सुज्ञ आहे की वर काही दिसलं तरी मतदान आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत कमळाच्या चिन्हावर आणि आमचे शिवसेनेचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर जे उमेदवार आहेत यांना निवडून देऊन या नेवासा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी साथ देणार आहेत आणि लवकरच आपल्याला 2 तारखेच्या नंतर 3 तारखेला तो विजय गुलाल आमच्या उमेदवारांच्या अंगावर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मग या लाडक्या बहिणीचा फायदा होईल आपल्याला पुन्हा? निश्चित। खरं तर जे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री दोन्ही आदरणीय फडणवीस साहेब आणि दादा यांच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना आलेली आणि वेळोवेळी या सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही। भविष्यात या योजनेमध्ये काही त्यांना जर वाढ करता आली तर ती होईल, पण ही योजना बंद होणार नाही। आणि निश्चित जसं विधानसभेला चित्र आपल्याला दिसलं, लाडक्या बहिणींनी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि या सर्व नेते मंडळीवरती जे प्रेम दाखवलं त्याच पद्धतीचा ट्रेंड आजच्या या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसतो आणि आमची लाडकी बहीण नेवासा शहराच्या विकासासाठी या ठिकाणी मतदान करून आमचं संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आणणार आहे।